अखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका हद्दीत घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पाठपुराव्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठा तसेच वितरण व्यवस्था याबाबतचा सविस्तर आढावा घेण्याकरिता महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते बैठक पार पडली। या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते। नागरिकांना वेळेत गॅस मिळावा, शहरात कुठेही गॅसचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे तसेच ज्या सोसायट्यांमध्ये प्रलंबित महानगर गॅसची कनेक्शने त्वरित सुरू करण्याबाबतची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले आहेत। या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजित पवार, सरफराज खान, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, पोलीस विशेष शाखेच्या मेघना मकवाना, उपायुक्त मधुकर बोडके, शिधावाटप कार्यालयाचे प्रशांत काळे, सुरेखा चव्हाण, सुभाष डुमरे, रोहित माळवकर, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे नोडल अधिकारी चित्रा नायर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मयंका तलरेजा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सारांश शाहू तसेच महानगर गॅसचे अधिकारी उपस्थित होते।